सगळी तयारी? होय अक्का, स्वयंपाक सगळा झालाय. फक्त आता खीर तेवढी करायची राहिली बघा. सूर्य आणि पोरी येतच असतील इतक्यात. अक्का, तुम्हाला खरं सांगू का, मला काय तो पोरगा पसंत पडलेला नाही बघा. अहो कसला आहे तो पोरगा, ढीगभर सोन्याचं दागिनं चढवून ठेवले ते अंगावर. काय ते त्याचं ध्यान, जसं काय बेंद्राचा बैल सजीवलाय. आता आपली धनू हा वाईट जाडसर आहे, पण आपल्या धनूसारखी दुसरी पोरगी नाही बघा. अहो तिच्यासाठी लय चांगला पोरगा मिळू शकतोय. पण बघितलं ना मालकांनी तिच्यासाठी कसला पोरगा आणलाय ती. मला बी तसंच वाटतंय ग, पण काय करणार? शालन, बर, मी जाऊन बघते बाहेर. त्यासनी काय पाहिजे ते. तेजू, तू जरा खीरीसाठी खोबरं खवायला घेतीस का? आणि मालन, आपलं भांडण चालू आहे, लक्षात असू दे. अक्का, समधी लोक म्हणतात ती एका घरात एकीमेकीशी गोड बोलणं अवघड असते, पण मला तरी हे भांडणच अवघड वाटायला लागले बघा आता. शालन, आले, मी बघते बाहेर. वय तेजू, एक काम करशील, एवढं काजू बदाम चिरून ठेवशील? हा, मी जरा येते. हा, काय हो, काय म्हणाल? फसवणूक केली तुमची. काय केली फसवणूक? ते फोटो दे, इकडे दाखव त्यांना. काय आहे? कोणाचा फोटो येऊ? तुमचाच आहे ना? तुमचाच आहे ना? दिसता का तुम्ही याच्यासारखं? लांब लांबपर्यंत संबंध काय फोटोचा आणि तुमचा? पण आम्ही काय बोललो काय शब्दांनी तुम्हाला? नाही ना? कारण आम्ही माणसाला ना त्याच्या रंगरूपावरनं तो चांगला वाईट नाही ठरवत, कारण ते आपल्या हातात नसतं. आणि तुमच्यासारख्यांना कधी करणार काय माहित. मला जरा तरी लाज असते ना तर त्याच्या शरीराबद्दल तुम्ही असं बोललं नसतात. आणि हे सगळे म्हणत होते काय तुम्ही ते कुठल्या कशावर कुठल्या तरी मीडियावर फेमस आहे म्हणे, आहे ना? इथे जर अशी तुमच्यासारखी माणसं फेमस असतील ना, खरंच या जगाचं लय अवघड आहे. खरं तर ना तुम्हाला या दारात पण उभं नाही केलं पाहिजे. डॅडी काय चाललंय? हे तुमचे जावं येत म्हणून आम्ही गप्प बसलोय, नाहीतर हा मुलगी बघायचा कार्यक्रम होता का आमचा अपमान करायचा? चांगला पाहुणचार केला तुम्ही आमचा, विसरणार नाही आम्ही. चला सज्जनराव. जावा जावा जावा, खरंच जावा. काय चुकीचं बोलले नाही आमचे जावई बापू. जावा जावा जावा. चला. डॅडी मी काय म्हणतोय, एवढं चांगलं स्थळ, एवढी चांगली पार्टी, पैशावली पार्टी, आपण जरा जरी समजून सांगितलं असतं ना तर सगळं व्यवस्थित जुळलं असतं. आता बाहेर जाऊन यांनी बदनामी केली ना तर हिचं लग्न होत नसतं. आयुष्यभरासाठी ना याच्यामुळे हिला बिना लग्नाचं राहावं लागणार. चिरंजीव काय बोलताय? तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? आमचे जावई बापू काय बी चुकीचं बोलले नाहीत. खरं तर हे आम्ही करायला आहोत. जावई बापू बरं झालं, एक बरं झालं का तेजूच्या बाबतीत जे झालं ते धनुच्या बाबतीत झालं नाही तर आयुष्यभर तुम्हाला तोंड दाखवायच्या लायकीचं राहिलं नसतं. डॅडी डॅडी असं नका बोलू. हो तुमची काय चूक आहे याच्यात? तुम्ही हे सगळं करताय ते आमच्या चांगल्यासाठीच करताय ना. आणि तेजूचं कुठं काय वाईट झालंय तेव्हा? एवढं चांगलं सासरे मिळालंय तिला.
एखाद्याची नजर लागल एवढी सुखात आहे ती. तुम्ही नका वाईट वाटून घेऊ. वाईट तर वाटणारच ना जावय बापू. यातनं भलतच काय झालं तर अहो, पैसेवाली माणसं आहेत ती. अपमान जिवारी लागला तर धनुच्या लग्नात कोडा घालायला मागे पुढे बघणार नाही ती. कसं बी झालं तरी आपली पोरीची बाजू आहे. एकदा का पोरीची बदनामी झाली तर तिचं जगणं कठीण होऊन बसतं. आणि ह्या सगळ्यात तुमची फरफट होऊ नये ही काळजी वाटते आम्हाला. नाही होणार डॅडी. मी ना धनुसाठी लाखात एक स्थळ शोधून आणतो का नाही बघा तुम्ही. डॅडी तुम्ही आतापर्यंत आमच्यासाठी लय केलंय. इथून पुढे पण असाच आशीर्वाद राहू दे म्हणजे झालं. येतो आम्ही. सुखी सुखी. तुळजा नाही म्हणजे थांबा सगळ्यांनी. तेजून एवढं प्रेमाने जेवण केलं होतं आणि तुम्ही तसंच जाणार होय. तुपातला शिरा केलाय, अस्सल तुपातला. अर्धा किलो तर काजू बदाम टाकून खीर बनवली राव. चला 4 घास खाऊन घ्या. खाल्लं असतं पण आता नको. काय माहित त्यात कोणीतरी काहीतरी मिसळलं असेल तर. आता तर मला बाहेर खायची तर खूपच भीती वाटायला लागली. हिनं हवेत बाण मारलाय का हिला खरंच मीच राजूच्या जेवणात विष मिसळलं होतं